अयोध्येमध्ये रामललाच्या स्वागतासाठी देशभरातले रामभक्त अयोध्येमध्ये पोहोचत आहे। असा एक आगळावेगळा रामभक्त या ठिकाणी पोहोचलेला आहे। वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटवरून करण विटाळे हा रामभक्त तब्बल सायकलनं 915 किलोमीटर प्रवास करत 8 दिवसात तो अयोध्येला पोहोचलेला आहे। तब्बल 8 दिवस 915 किलोमीटरचा प्रवास करत तो या ठिकाणी पोहोचलेला आहे। बघा, या ठिकाणी वर्धा जिल्हा हिंगणघाट इथला तो रहिवासी आहे आणि 915 किलोमीटर सायकलचा प्रवास करून पशुहत्यामुक्त भारत हो हमारा हा संदेश देत ते या ठिकाणी पोहोचलेले आहे। आणि रामललाच्या दर्शनासाठी, रामललाच्या स्वागतासाठी हा तरुण या ठिकाणी पोहोचलेला आहे। कारण काय सांगशील, इतक्या थंडीमध्ये तू 8 दिवस सायकलनं प्रवास करतोय, हिंगणघाटवरून अयोध्येला आला? तर मला एवढंच सांगायचं होतं आणि मी 11 तारखेला कुठून आला काय? तर मी करण विटाळे हिंगणघाटवरून 11 तारखेला वर्धा जिल्ह्यातून मी हा सायकल प्रवास सुरू केलेला होता। तर आजचा माझा 8वा दिवस आहे आणि आज मी इथे 3 वाजता इथे पोहोचलेलो आहे। तर माझा हा उद्देश होता जो सायकल प्रवासाचा, एवढ्या थंडीमध्ये, एवढ्या कडाक्याची थंडी, डोंगर, दर्या, घाट हे सर्व मी पार करत इथपर्यंत पोहोचलेलो आहे। आणि माझा जो संदेश होता रामललापर्यंत जो पोहोचवायचा होता तो होता पशुहत्यामुक्त भारत हो, समृद्ध भारत हो, प्रभू श्रीरामजी के विचारों का भारत हो। म्हणजे तो यासाठी की 500 वर्षांपर्यंत जे मुघलांचं राज्य होतं, इथून 500 वर्षा अगोदर त्यांनी जे आपलं मंदिर खचवून जे बाबरी उभारली होती, तर ती बाबरी आता बाबरीचा ढाचा आता खाली झालेला आहे, खाली पडलेला आहे, मंदिर बनलेलं आहे। पण जे मुघलांचे जे विचार आहे ते विचार लोकांमध्ये चाललेले आहे। ते विचार म्हणजे भावाला तर कापणं आपण बंद केलं आहे, पण आता जे पशु आहे बिचारे त्यांना कापणं सुरू आहे, तर ते कापणं बंद व्हायचं। जी जी कसा प्रवास का वाटलं तुला यावं आणि कसा प्रवास झाला? काही अडचणी आल्या प्रवासात? मी म्हणजे एकदम प्रभूंच्या भरोशावरच निघाल्यासारखं निघालो होतो घरून, आणि हिंगणघाटवासियांचं थोडं प्रेम। तर प्रवासात तर मला कुठलीच बाधा आली नाही, फक्त थोडंसं पायांचा मला प्रॉब्लेम गेला थोडा तोही, पण प्रभूंचा आशीर्वाद त्यामुळे मी इथे पोहोचलेलो आहे। आणि डोंगर दऱ्या यांमुळे थोडा भीती वाटली मला, पण बाधा कुठलीच। इतका मोठा 915 किलोमीटरचा प्रवास, एवढ्या कडे काय थंडीत एकटाला भीती वाटली नाही? भीती तर वाटत होती, पण त्यानंतर प्रभूची आठवण करायचो आणि बस पुढील पाऊल टाकायचो आणि बस काही झाले तर नाही मला। रात्री मुक्काम वगैरे कुठे करायचं या सगळ्या प्रवासात? तर रात्रीचा जो मुक्काम होता, तर हिंगणघाटवरचे जे काही कारसेवक, विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी आणि RSSचे पदाधिकारी, काही कोणप्रतिवारजी असोल, दिनेशजी भैया वर्मा हे माझे आणि सुनीलजी रोकडे हे वारंवार माझ्या संपर्कात राहून माझी व्यवस्था जिथे थांबेल तिथे काही दिवस व्यवस्था मी सुद्धा केली, आणि पण कुठेच त्रास गेला नाही। आणि हा करण तरुण एकटा म्हणजे 915 किलोमीटरचा प्रवास हिंगणघाट वर्धा जिल्ह्यातून निघाला आणि तो अयोध्येला 8व्या दिवशी पोहोचलेला आहे। इतक्या कडाक्याच्या थंडीत इथलं उत्तर भारतातलं तापमान आता 5 ते 6 अंश सेल्सिअसपर्यंत आहे, आणि या कडाक्याच्या थंडीमध्ये हा तरुण या ठिकाणी सायकलनं अयोध्येमध्ये पोहोचलेला आहे। कॅमेरामॅन सचिन सॅमसह गजानन माटे, TV9 मराठी, अयोध्या। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।